आई बाबाचं बन. दत्तमुनी महानुभाव ढुरेश्वरकर गेल्या 13 डिसेंबरला जशी माझी दीक्षा झाली, आमच्या पंचकृष्ण प्रबोधन मंडळाचे जेवढे जे कार्यकर्ते असतील त्यांनी मला या डोंगरात आणून घातलं. तेव्हापासून रात्रंदिवस चाललेली ही तपश्चर्या, अटन विजन भिक्षा भोजन एकही दिवस वाया न जाऊ देता, त्यानिमित्ताने एवढ्या महिन्यामध्ये कोचरगावची एक पदयात्रा आली होती. ती पदयात्रा झाल्याच्या नंतर एक आमच्या आश्रमामध्ये एक प्रबोधन मंडळाचा एक सत्संग झाला. त्याहीपेक्षा एक मोठा कार्यक्रम परमपूज्य बाबुळगावकर शास्त्री यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि चालू आहे. तो कार्यक्रम 19 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत तो चालू आहे आणि त्या कार्यक्रमाचा आजचा आणि उद्याचा परवाचा दिवस शिल्लक राहिला आहे. सद्भक्तांना विनंती आहे, ज्यादा हट्टास करू नका, पण असे जे कार्यक्रम पुढे चालू होत आहे त्या कार्यक्रमांचा लाभ घेणं गरजेचं आहे. त्याच्यामधून संतांकडून बोध होतो आणि बोध झाल्याच्या नंतर तुम्हाला कैवल्यगडाची जी वाट आहे ती माहिती होती. त्याच अनुषंगाने या कार्यक्रमाचं निमित्त करून या ढोऱ्या डोंगराक पारधी भाऊ धागुरकर तसेच आमचे धर्मबंधू खंडूभाऊ डहाळे, त्यांचे चिरंजीव भगवान भाऊ परमेश्वराचे कठोर भक्त आहे. सकाळी कालपासून त्यांनी जो हट्टहास केला होता का या गोवामध्ये कुणी जातच नाही, गेलं तर लवकर त्याला उतरता येत नाही, अशा गोवामध्ये त्यांनी जो हट्टहास केला, अक्षरशः बाबा तुम्ही भिक्षाला जाऊ नका म्हणा, भिक्षा इथंच करा, पण आपल्याला गोवा बघायला जायचे. तसेच आमचे परिपूर्ण श्रम दौडून आमचे भाविकराज दादांनी इतका काही श्रम घेतला का अक्षरशः आम्हाला वर येत नव्हतं, पण त्यांनी पावटी करून आणि माझ्या भगवान भाऊना डायरेक्ट माझ्या हातातली काडी घेऊन पावटी तयार करून पण इथपर्यंत आणलंच. त्याचं मी टाळ्याच्या गजरात स्वागत करतोय का खऱ्या अर्थाने पुत्र जन्मावा गुंडा का त्याचा त्रैलोक्यामध्ये झेंडा. कार्य असं करावा, परमेश्वरी कार्यामध्ये त्याचा 1 नंबर आहे. खूप काही मोठ्या कल्पना आहे त्या कल्पना सिद्धीच जातील. परमेश्वर त्यांच्याकडून कार्य करून घेईल आणि माझ्या तपसाधनाला त्यांनी दोन्हींनी भेट देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याबद्दल. तसेच माझ्यापेक्षा बी वयोवृद्ध दादांचे बी मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझं जे ध्येय जे नामस्मरण आहे, परमेश्वराकडे धरलेला हट्टास सिद्धीत जाण्यासाठी त्यांनी जी प्रार्थना केली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. दंडवत प्रणाम. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय.